श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. शिवपुराणानुसार प्रदोष व्रतावर भगवान शिवांची पूजा केल्याने व्यक्तीच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात आणि महादेवांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होतो. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी ही महादेवांना समर्पित आहे. या दिवशी महादेवांसोबत माता पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी व्रत केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण तर होतात, पण जीवनातील सर्व संकटांपासून सुद्धा मुक्तता मिळते. कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव दूर करण्यासाठी प्रदोष व्रत देखील केले जाते. पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी 9 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7:25 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी 10 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार माघ महिन्यातील शेवटचा प्रदोष व्रत हा 10 फेब्रुवारी म्हणजेच सोमवारी पाळला जाणार आहे. सोमवारी येत असल्याने याला सोमप्रदोष व्रत असेही म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार माघ महिन्याच्या शेवटच्या प्रदोष व्रताला त्रिपुष्कर योग, प्रीती आणि शिववास योगाचे दुर्मिळ संयोग तयार होत आहे. याशिवाय या दिवशी पुनर्वसू नक्षत्राची देखील शक्यता आहे. या योगांमध्ये महादेवांची पूजा केल्याने भक्तांना सर्व त्रासांपासून मुक्तता देखील मिळते. या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच सोमप्रदोष व्रताच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण केवळ या कथेचं पठण किंवा श्रवण करा. ह्या कथेचं पठण किंवा श्रवण केल्याने आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतील. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. सोमप्रदोष व्रताच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला महादेवांचं स्मरण करायचं आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या प्रभावी मंत्राचा आपल्याला 11 वेळा जप हा करायचा. कारण असं म्हटलं जातं, ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. तुम्ही पांढऱ्या रंगाचे वस्त्रसुद्धा परिधान करू शकता. त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केलं तर त्यामुळे आपल्याला त्यामध्ये निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला शिवपरिवारासह सर्व देवी देवतांची विधीपूर्वक पूजाही करून घ्यायची. जर तुम्ही व्रत करणार असतील तर हातात पाणी, फुलं आणि अक्षता घेऊन व्रताचा संकल्प हा करायचा आहे. त्यानंतर संध्याकाळी घरातील मंदिरात आपल्याला दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला शिव मंदिरात किंवा घरातच भगवान शंकराची प्राणप्रतिष्ठान करायची आहे. शिव कुटुंबाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आता आपल्याला प्रदोष व्रताची कथासुद्धा पठण किंवा श्रवण करायची आहे. त्यानंतर तुपाच्या दिव्याने पूर्ण भक्तिभावाने भगवान शंकराची आरती करायची. शेवटी ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. आणि आपल्याला आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांबद्दल क्षमा याचनाही करून घ्यायची. अशा रीतीने आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे. पूजा करून झाल्यानंतर आपल्याला आवर्जून प्रदोष व्रताच्या कथेचं पठण किंवा श्रवण सुद्धा करायचं आहे. ही प्राचीन काळातील गोष्ट आहे. एक शहरात एक ब्राह्मण स्त्री राहत होती. तिचा नवरा वारला होता. तिला आधार देणारं कोणीही नव्हतं, म्हणून ती दररोज सकाळी तिच्या मुलासोबत भीक मागायला जायची. ती स्वतःचे आणि तिच्या मुलाचे पोट भरायची. एके दिवशी घरी परत असताना त्यांना वाटेत एक जखमी मूल रडताना दिसले. त्या ब्राह्मण महिलेला दया आली आणि ती त्याला तिच्या घरी घेऊन आली. तो मुलगा विदर्भाचा राजकुमार होता. शत्रू सैन्याने त्याच्या राज्यावर हल्ला केला. त्याच्या वडिलांना पकडले आणि राज्याचा ताबा घेतला. तो आम्हाला शोधत इकडे तिकडे फिरत होता. राजकुमार ब्राह्मणाच्या मुलासह ब्राह्मण महिलेच्या घरी राहू लागला. एके दिवशी अशुमती नावाच्या एक गंधर्व मुलीने राजकुमारला पाहिले आणि ती त्याच्याकडे आकर्षित झाली. दुसऱ्या दिवशी अशुमती तिच्या आई वडिलांसह राजकुमारला भेटायला गेली. तिलाही राजकुमार आवडला.
काही दिवसांनी भगवान शंकरांनी अशुमतीच्या पालकांना स्वप्नात येऊन आदेश दिला की राजकुमार आणि अशुमतीचे लग्न करावे. तसेच केले गेले. ती ब्राह्मण स्त्री प्रदोष व्रत करत असे. भगवान शिवाची पूजा करायची. प्रदोष उपवासाच्या प्रभावाने आणि गंधर्व राजाच्या सेनेच्या मदतीने राजकुमारने विदर्भ शहरातून शत्रूंना हाकलवून लावले आणि तो पुन्हा त्याच्या वडिलांसोबत आनंदाने राहू लागला. राजकुमारने ब्राह्मणाच्या मुलाला आपला पंतप्रधान बनवले. हे भगवान शिव ज्याप्रमाणे प्रदोष व्रताच्या प्रभावामुळे ब्राह्मण महिलेचे दिवस बदलले, त्याचप्रमाणे ही कथा सांगताना, ऐकताना आणि गर्जना करताना प्रत्येक भक्ताच्या मनोकामना आणि इच्छा पूर्ण करावी अशीच मनामध्ये इच्छा. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा.